नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। 23 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक, 4 मे रोजी मतमोजणी होणार। निवडणूक आयोगाची घोषणा। अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची तर शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त। बारामती राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, पण पोटनिवडणूक लादल्यास लढायलाही तयार, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। बारामती राहुरीबाबत महाराष्ट्र सुसंस्कृतपणे निर्णय घेईल, 5 राज्यांमध्ये घोषणा। उद्घाटनांमधील हस्तक्षेप थांबवला पाहिजे, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। बारामतीत कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल असं कुणालाही स्वप्नातही वाटलं नाही, पण दुर्दैवानं दादा गेले आणि आज बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाली। बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर रोहित पवारांचं भावनिक ट्विट। 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। पुदुचेरी, केरळ, आसाममध्ये 9 एप्रिलला निवडणुका, 23 एप्रिलला तमिळनाडूत, तर 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार। 4 मे रोजी सर्व राज्यांची एकत्रित मतमोजणी। पश्चिम बंगालमध्ये 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच 2 टप्प्यात निवडणुका होणार। 23 एप्रिलला पहिल्या टप्प्यात तर 29 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार। मुंबईच्या महापौर रितू दावडेंच्या अधिकृत गाडीवर लाल दिवे अखेर हटवलेले आहेत। विरोधकांच्या टीकेनंतर लाल दिवे हटवले। नियमांचं पालन करत हे दिवे हटवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांकडून स्पष्ट। लाल दिवा महापौरांच्या गाडीवर नव्हे तर बोनेटच्या ठिकाणी होता। रितू दावडेंच्या गाडीवरील लाल दिव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। महापौरांना मुद्दामहून लक्ष केलं जाते, फडणवीसांकडून स्पष्ट। नियम मोडून महापौरांच्या गाडीला लाल दिवे। मुंबईचा महापौर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? किशोरी पेडणेकरांची मुंबईच्या महापौर रितू दावडेंवर टीका। पीएनजी असल्यास आता एलपीजी कनेक्शन रद्द होणार। केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय। पाईप गॅस धारकांना आता एलपीजी सिलेंडर मिळणार नाही। वितरणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। नवी मुंबईत आजही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। सानपाडामध्ये सिलेंडर मिळवण्यासाठी 3 किलोमीटरची लांब रांग। गॅस एजन्सी समोर पहाटेपासून नागरिक वेटिंगवर। पुण्यातील ससून रुग्णालयाला सिलेंडर मिळाला। ससूनचे वैद्यकीय अधीक्षक यलप्पा जाधवांची माहिती। गॅस पुरवठा खंडित झाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र। गॅस पुरवठा कमी पडू देणार नाही, प्रशासनाचं आश्वासन। ठाण्याच्या मुरबाडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी। गॅस पुरवठ्यामध्ये विलंब होत असल्याच्या भीतीपोटी गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा। कांदिवली पश्चिमेकडे कपोल चाळेजवळ घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा। गॅस बुकिंगच्या ओटीपी आल्यानंतर ग्राहक रांगेमध्ये उभे। बुलढाण्यात वारकऱ्यांच्या पायी दिंडीलाही गॅस तुटवड्याचा फटका। जालना जिल्ह्यातील पालखी शेवगावमध्ये पोहोचल्यावरती लाकडी इंधनावरती 1,500 वारकऱ्यांचा स्वयंपाक करावा लागला। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये शिवभोजन केंद्रावर चुलीवर स्वयंपाक। गॅस संपल्यानं 200 लोकांच्या चुलीवर स्वयंपाक। इतर पदार्थ बनवणं बंद। पोहे आणि उपमा पदार्थांना प्राधान्य देण्यात येते। नाशिकच्या येवल्यामध्ये गॅस टंचाईमुळे वृद्ध आश्रमामध्ये चूल पेटवण्याची वेळ आली आहे। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे शिरसगावमध्ये सेंग ऋषी वृद्धाश्रमामध्ये चुलीवर अन्न शिजवण्यास सुरुवात करण्यात आली। तर नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे। भाज्यांच्या दरामध्ये 10 ते 15 रुपयांची घसरण झाली आहे। तर निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्यानं आता भाज्यांचे दर घसरलेले आहेत।